शिवसेना के पुणे महानगर प्रमुख पद पर नियुक्ति के बाद रविंद्र धगेकर ने पंढरपुर में श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर में दर्शन लिए। काल माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काल पुणे महानगर क्षेत्र म्हणून माझी निवड केली। येणाऱ्या काळामध्ये पुणे शहरामध्ये येणाऱ्या निवडणुका महानगरपालिकाच्या विविध बाबतीत ज्या संघटनेची काम असेल त्यासाठी पद मला दिलेले आहे। मी श्री विठ्ठल रुक्मिणी देवाचं आत्ता दर्शन घेतलं आणि जेणेकरून येणाऱ्या काळामध्ये पुणे शहर असेल, महाराष्ट्र असेल, सगळीकडेच आपण देवापुढे एकच मागणी करतो की आमचा महाराष्ट्र सुखी राहायला पाहिजे, संपन्न झाला पाहिजे। शेतकरी असेल, कामगार असेल, युवक असेल, ज्येष्ठ नागरिक यांना सगळ्यांना शांती मिळावी, चांगलं आरोग्य मिळावं यासाठी आपण देवापुढे प्रार्थना नेहमीच करतो। आज मी तशीच केलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये पुणे महानगरपालिकेची निवडणूक असतील त्या आम्ही ताकदीने आणि अत्यंत पुणेकरांना चांगले काम आणि ज्या काय अडचणी उभ्या आहेत त्या चांगल्या सुधारणा करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आणि येणाऱ्या काळामध्ये एकनाथ शिंदे साहेब जो आदेश देतील त्या पद्धतीने आम्ही निवडणुका पुणे महानगरपालिका लढवणार आहोत। एक तर आपण बघितलं असेल की गेल्या काही वर्षामध्ये एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं काम, मग अनेक योजना असतील, महिलांच्या योजना असतील, ज्येष्ठ नागरिकांच्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, या सगळ्या योजनेला त्यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीच्या काळामध्ये योगदान दिलेलं आहे आणि या उभ्या महाराष्ट्रातनी बघितलं त्याच्यामध्येच आपण विधानसभेचं चित्र बघितलं असेल, एकनाथ शिंदे साहेबांच्या चेहऱ्यावर निवडणूक लढवली आणि त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचं सरकार आलं आणि त्यामुळं एकनाथ शिंदे साहेबांना लोकांनी चॉईस केलं आणि त्याच्यामुळं येणारा काळ एकनाथ शिंदे साहेबांबरोबर हा महाराष्ट्राला हा विश्वास आहे मला। आगामी याच्यामध्ये आता पक्षाकडनं त्याचं अजेंडा येईल आणि त्याच्यामध्ये मग युतीमध्ये लढवायच्या का कशा लढवायच्या, काय लढवायच्या ते शिंदे साहेब ठरवतील। त्याप्रमाणे आम्ही पुण्यामध्ये चांगलं काम शिवसेनेचं उभं करणार आहोत आणि त्यासाठी सगळ्यांची आमची तयारी झाली। आता वाढवायला पूर्वी बैठका चालूच होत्या पण त्याच्यामध्ये आता वेग आणला पाहिजे आणि येणाऱ्या काळामध्ये पक्ष बांधणी आणि महत्त्वाची पक्ष बांधणी आणि ती पक्ष बांधणीकडे मी स्वतः लक्ष देणार ना। असं काय नाही, एखादी आपण सत्ता चालू त्यावर खाली होतं आणि त्यावेळेला थोडी नाराजी असू शकते पण त्याच्यामध्ये ती नाराजी काय कायमची नसते, ती एकत्र बसून ती नाराजी मिटते आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सगळे एकत्र येऊन काम करतील। त्यामुळेच थोडं चालतात, तेवढं असतंच। सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे, सगळ्यांनी एक विचाराने लढले पाहिजे। हा मी कार्यकर्त्या नात्याने सांगतो की जेणेकरून चांगलं महाराष्ट्राला सगळ्यांनी योगदान आहे सगळ्यांचंच आणि त्यामुळे सगळ्यांनी एकत्र लढले तर काय हरकत नाही आणि त्याच्यामध्ये आता जो निर्णय तो वरिष्ठ पातळीवर होईल। पण माझ्यासारखा कार्यकर्ता हे म्हणा की सगळे चांगले जर महाराष्ट्राच्या हितासाठी लढत असेल तर योग्य आहे। कुणी